हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत उलन पिकॉक ब्लँकेट आणि मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं होतं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. हा जो पॉइंट आहे, प्रत्येक राऊंडच्या स्टार्टिंगला आपण 6 चेन घेतलेले आहेत. मागील भागात आपण 2 घरं पुढं आलेलो, परत मागे घेतलेलं आहे. हे पहिल्यापासून हा जो राऊंड आहे, या राऊंडच्या स्टार्टिंगला 6 चेन घ्यायच्या आहेत, 6 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 3 चेन सोडून द्यायच्या आहेत, 3 चेन सोडून द्यायच्या आहेत. 4 चेन पासून ते 6 चेन पर्यंत 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला. हा 1 डबल क्रोशा 4 चेन मध्ये, 5 चेन मध्ये 2 डबल क्रोशा, 6 चेन मध्ये 3 डबल क्रोशा. नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 3 चेन घ्यायचे आहेत, 3 चेन घ्यायचे आहेत आणि 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हे जे आपल्याला करायचं आहे ते या पॉइंट पर्यंत करायचं आहे आणि नंतर पुढे येलो शेड घ्यायचा आहे. आता आपण या पॉइंट पर्यंत येऊयात. या पॉइंट पर्यंत हे पहा, आता आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला येलो शेड घ्यायचा आहे, पिवळा शेड घ्यायचा आहे. या साईडचं एकच घर टाकायचं आहे आपल्याला. सॉरी, या साईडचं एक घर नाहीये, आणखीन घर आहेत या साईडचे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, हे एक घर झालेलं आहे आपलं या पॉइंटचं. नंतर पुढे या कॉर्नरला हे लॉक केलेलं आहे. फ्रेंड, हे जे येलो शेडचे आहेत या पॉइंटला आणखीन 2 घरं घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. या पॉइंटला आपला हा जो शेड आहे या शेडचं काम संपलेलं आहे, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला. हा जो शेड आहे या शेडचं घर घ्यायचं आहे या पॉइंटला.
1 2 3 4 1 2 3 4. या कॉर्नरला हे लॉक केलेलं आहे आणि नंतर या साईडचे 1 2 3 3 चेन 3 डबल क्रोशा, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि नंतर पुढे आपल्याला आणखीन एक घर टाकायचं आहे. या पॉइंटला 1 2 3 चेन 3 डबल क्रोशे, नंतर या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढचं हा साईड घ्यायचा आहे. पुढे या साईडचं एकच घर घ्यायचं आहे. 3 चेन 3 डबल क्रोशा, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढचा शेड घ्यायचा आहे. पुढचा शेड जॉईन करून घेऊयात आपण. आणि हा जो येलो शेड आहे या शेडचं काम संपलेलं आहे. हे कट करून लॉक करून टाकायचं आहे. पुढे आपल्याला हा जो शेड आहे हा चॉकलेटी शेड घ्यायचा आहे. या पॉइंट पासून पहा फ्रेंड, या पॉइंटला हा शेड घ्यायचा आहे, चॉकलेटी शेड. आणि नंतर पुढे चॉकलेटी शेडचे 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा, या कॉर्नरला हे लॉक केलेलं आहे. आणि हा जो शेड आहे तो आपल्याला हे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपल्याला या पॉइंट पर्यंत यायचं आहे चॉकलेटी शेड घेत. नंतर पुढे हा लॅव्हेंडर घ्यायचा आहे. हे पहा, या पॉइंट पर्यंत आपण आलेलो आहोत आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. लॅव्हेंडर घ्यायचा आहे. या पॉइंट पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. नंतर पुढे या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर हा जो शेड आहे तो हे जे लॅव्हेंडर शेडचे घर आहेत ते आपल्याला 2च घरं टाकायचे आहेत. या पॉइंटला 1 2 3 चेन,
3 डबल क्रोशा, नंतर पुढे आणखीन एक घर घ्यायचं आहे या पॉइंटला. लव्हेंडर शेडचं 3 चेन, 3 डबल क्रोशा, हे पहा फ्रेंड, या पॉइंटला पिंक शेडचं एक घर घ्यायचं आहे आपल्याला. पिंक शेड घेतलेला आहे या पॉइंटला. वन टू 3 चेन, 3 डबल क्रोशे, या साइड नंतर लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. लव्हेंडर शेडचे एकच घर घ्यायचं आहे या पॉइंटला. 3 चेन, 3 डबल क्रोशे, आणि या पॉइंट पासून येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. फ्रेंड, हा जो येलो शेड आहे तो आपल्याला वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन टू 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढे आपल्याला मोरपंखी शेड घ्यायचा आहे या पॉइंटला. हे पहा फ्रेंड, आपला या पॉइंटला पुढचा शेड जॉईन झालेला आहे, मोरपंखी शेड. आणि या शेडचं एकच घर घ्यायचं आहे या पॉइंटला.
1 2 3 चेन 3 डबल क्रोशा, नंतर पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. फ्रेंड, हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. या पॉइंटला स्टार्ट झालेला आहे आपला लव्हेंडर शेड. त्या पॉइंट पर्यंत येत आपण आत्ता. हे पहा, या पॉइंट पासून आपण या पॉइंट पर्यंत आलेलो आहोत लव्हेंडर शेड घेत. नंतर पुढे आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे. हा घ्यायचा आहे. या शेडचं एकच घर घ्यायचं आहे या पॉइंटला. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशे, नंतर पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे लव्हेंडर शेड. टू 3 चेन 3 डबल क्रोशा, नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा, 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 या पॉइंटला चॉकलेटी शेडची उलन घ्यायची आहे आपल्याला. पुढे आपला चॉकलेटी शेड जॉईन झालेला आहे आणि नंतर पुढे हा
हा जो सेड आहे तो शेवटपर्यंत ठेवायचा आहे आपल्याला या राऊंडला. या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हा सेड वापरायचा आहे. आत्ता पण त्या पॉइंट पर्यंत येऊयात. 3 चेन 3 डबल क्रोशे, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो सेट तयार झालेला आहे तो आपल्याला एंड पर्यंत ठेवायचा आहे. इथून पुढे आता आपण या पॉइंट पर्यंत येऊयात. हे पहा, आपण त्या पॉइंट पर्यंत आलेलो आहोत, एंड पर्यंत आलेलो आहोत या राऊंडच्या. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे 3 चेन 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशा. फ्रेंड, इथून पुढच्या भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.